लाच देऊन मतं मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र 1,500च्या लाचेला भुलणार नाही. शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या टीकेला देखील शिवसेनेनंही उत्तर दिलं. सगळीकडे कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर देऊन टाकतायत आणि त्या रूपाने पैसा उरबाडतात. हाच पैसा या निवडणुकीमध्ये वापरणार आणि हे कमी पडतंय. म्हणून आता लाडकी बहीण असेल, आणखीन काही असेल, म्हणजे तुम्ही लाच घेऊन मतं विकत घ्यायला बघताय. महाराष्ट्र हा स्वाभिमानाने जगणार आहे, भिकेवरती जगणारा महाराष्ट्र नाहीये. 1500 रुपयामध्ये घर चालवणार आहात, म्हणजे हक्काचं द्यायचं नाही. जर तुम्ही हक्काचं मागाल तर याद राखा, मोदी आणि अब्दालीची हीच योजना आहे. आम्ही देऊ त्याच्यावरती जगा, पण हक्काचं कमवाल तर आम्ही तुमच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय लावू. इकडे स्वाभिमानाने नाही जगायचं, ताटमानेने जगाल तर याद राखा, तुरुंगात टाकू. आमच्या समोर याल तर हातामध्ये भिकेचा कटोरा घेऊन आणि खाली मान घालून यायला पाहिजे. हे तुम्हाला मंजूर आहे? आणि ह्यालाच मी म्हणतो, एक तर मी तरी राहीन, नाही तर तू तरी राहशील. उद्धव ठाकरेजी यांनी थोड्या वेळापूर्वी जी सभा चालू आहे त्या सभेमध्ये असा उल्लेख केला की मुख्यमंत्री महिलांना खास करून लाच वाटत आहे. तर असा कोणताही प्रश्न या महायुतीमार्फत सध्या केला जात नाही. याच्या अगोदर सुद्धा अनेक सरकारांनी महिलांकरता आणि शेतकऱ्यांकरता अनेक योजना आखल्या होत्या आणि त्यामधून अनेक प्रकारच्या योजना जाहीर झाल्या होत्या. तशीच महिलांकरता खास करून ही योजना जाहीर झालेली आहे. या योजनेमुळे महिलांचा अतिशय प्रचंड प्रतिसाद लाभलेला असल्यामुळेच यांची झोप उडालेली आहे आणि यांचा पराभव त्यांना दिसू लागला आहे. आणि म्हणूनच महायुतीमार्फत अशा योजना आणून लाच घेतली जाते असा खोटा आरोप उद्धव ठाकरेजी आणि त्यांच्या बरोबरचे इतर नेते सध्या करत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.